आणि प्रेक्षकांना आमचा डीजे ऑपरेटर मात्र आनंद देतोय. पण कॅमेरामनला जरा विनंती आहे, जरा स्टेजकडे फोकस करा. रॉयल हयातनं दिलेला हा जो सुंदर गॉगल आहे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. सध्या तरी युट्यूबच्या माध्यमातून, पण आयवा कॅच पकडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती तो पाहायला मिळणार. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय विभास. हा आयवा कॅच साठी गॉगल आहे, स्पोर्ट्स गॉगल, ज्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याला मात्र सातत्याने या स्पर्धेची आठवण होईल. सरपंच चषक 2026. संधी आमच्या ऑपरेटरला देखील आहे. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाला. स्लो पॉइझन सारखा यॉर्कर चेंडू होता. पंचांनी सांगितलं लाईन मिस आहे, वाईट चेंडूचा इशारा. एका धावेच्या माध्यमातून 15 धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती नोंद. या गॉगल साठी मी देखील प्रयत्न करणार. मैदानामध्ये तरी कॅच पकडताना मला घाम फुटतो, पण मैदानाच्या बाहेर कदाचित मी पकडू शकतो. विवासचा तडाखा, लॉंग पाणी लोगॉपच्या मधून टांगा पलटी, घोडे फरार. आलाय षटकार दमदार. पत्रकार बंधू आणि प्रशांत दादा यांचे परम मित्र, अर्थातच मी समाधान दिसले साहेबांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. मॅन फ्रॉम केळवली, केळवली गावचे आमचे पाहुणेत आणि प्रशांत दादांवरती त्यांचं प्रेम आहे. हार्दिक हार्दिक त्यांचं स्वागत करूया. आणि विभासनं देखील षटकार मारून त्यांचं स्वागत केलंय. पुन्हा एकदा वेगानं चेंडू टाकला गेला, पण यावेळेस पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर षटकारानंतर दडपण आता जयवंत वरती आले की काय असा प्रश्न पाहायला मिळतोय. 22 धावांची नोंद झाली. आयुष्यामध्ये कमबॅक कसा करावा याचं ज्वलंत उदाहरण आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. काही दिवसापूर्वी अनफिल्ड होते, प्रत्येकाला टेन्शन आलं होतं की पुन्हा एकदा फिट होतील का, पण आता ते फिट पण आहेत आणि नीट पण आहेत. आणि त्यांच्या सेल्फी घेताना आपण बऱ्याच प्रेक्षकांना पाहतो. इथे धीम्या गतीनं चेंडूला टाकलं गेलं, स्लॉटमध्ये घेण्याचा प्रयत्न झाला, पण कार्पेटच्या साहाय्यानं 1 बाउन्स या चेंडूला अडवलं गेलं. सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 23 धावांची नोंद. 50 धावसंख्येचा होतोय पाटला. 2 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धावसंख्येची गरज. ठोक डीजे. आयोजकांच्या वतीनं आपलं यथोचित स्वागत करण्यात येत आहे. पत्रकार बंधू आहेत, त्यांच्या लेखणीतनं बऱ्याच वेळा सुंदर सुंदर शब्दांचा मारा होतो आणि त्यानंतर आपण पाहत असतो ते वर्तमानपत्र. आणि त्या वर्तमानपत्रामध्ये एक मोलाचं योगदान समाधान दिसले साहेबांचं देखील आहे. त्यांचं स्वागत या मंचावरती केलं गेलं. सरपंच चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण आसनस्थ व्हा. क्रिकेटची खूप सारी आवड आहे. महेशजी सावंत, मदन भाई पिंगळे, त्याचबरोबर अविनाश पालांडे सरांना आता मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांत दादा खांडेकर साहेबांचं आपण स्वागत करावं. त्यांची इच्छा आहे की ही स्पर्धा आता गेली कित्येक वर्ष अतिशय सुंदरतेने होते आणि पाहण्याचं स्वागत आपण इथे घेतोय. उदय कोळंबे, मॅन फ्रॉम वरची खोपोली 40+ आणखी एक जबरदस्त खेळाडू. एक काळ जेव्हा युट्यूब नव्हता तेव्हा उदय कोळंबेच्या नावावरती बऱ्याचशा 50 धावांचा रेकॉर्ड आहे. मग ते डिंगडॉंग ची टीम असो की रायगडच्या पटलावरती समर्थ कडू असो, ज्याच्या विरोधात जाऊन त्यांना जबरदस्त खेळ केला. पण इथे खेळ चांगला होतोय विभासचा, ज्यानं उदय कोळंबेचं स्वागत या षटकाराने केलं आणि त्याचं स्वागत मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे.
अतुलभाई देशमुख सदस्य ग्रामपंचायत मानकिवलीचे आमचे पाहुणे आहेत, त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपण यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणखीन एक जबरदस्त फटका आहे. विभास नावाची चर्चा होणार जामरुकच्या या मैदानावरती आणि चिंचोलीच्या गावावरती. जरी दिगंबर बाद झालाय, जरी कल्पेश बाद झालाय, तरी जबाबदारी माझ्या खांद्यावरती मी घेतली आणि टोटल धावा आता लागल्यात 35. वैयक्तिक आतापर्यंतचं चांगलं योगदान विभास 19 धावांचं राहिलंय ते 4 चेंडूमध्ये. अतुल शेठ देशमुख साहेबांना आपण आमंत्रित करूया व्यासपीठावरती. आपण यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. माणकिवलीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. 35 धावा स्कोर कार्डवरती लागला. तर विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 50 धावसंख्येचा पाठला होतोय. चेंडू झालेत आतापर्यंत 2, म्हणजे 10 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. पुन्हा एकदा विभासचा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून जणू काही गोळीबार होतोय की काय. ढिसक्याव 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 करताना आलेला लागोपाठचा तिसरा षटकार. ठोक डीजे. नाही ओलो गाडी आहे, नाही मर्सेडीस आहे, पण विभास त्याच्या या धावांच्या गाडीवरती स्वार होताना 3 षटकार मारतोय लगातारचे आणि त्याला 500 रुपयाचं पारितोषिक शांताराम जाधव साहेबांकडनं. रोख. नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. पुन्हा एकदा विभासचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बाहेर बाहेर. मैदानावरती गोलंदाजाचा बोलबाला आहे, पण विभासची चर्चा आता होईल फलंदाजी जोरावरती. 4था षटकार आलाय. दिगंबर मोरेचे 500 आणि त्याचबरोबर विनायक जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. ठोक डीजे. भाविक तांडेलकरनं देखील विभास शिंदे आणि 500चं पारितोषिक आहे. पण इथे आता विभास शिंदे लगातारचे 4 षटकार मारून जाईल मैदानाच्या बाहेर. रोहितजी विचारे आणि अहमदभाई खोत यांच्याकडनं या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. मी या दोन्ही पाहुण्यांना विनंती करेल की आपण जर आला असाल तर व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 47. कुणाल राणे यांच्याकडे देखील पारितोषिक विभासला मात्र कुशल राणे यांच्याकडे देखील पारितोषिक मात्र आता विभासला जाहीर झालेलं आहे. ज्यांनी 3 षटकार मारले त्यासाठी 500 रुपये त्यांना गुगल पे केले जातील आणि लगातारच्या 6 षटकारांना मात्र